जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील आपल्यापर्यंत पोहोचतीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागून पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश. मित्रांनो, माफी मागतो, परंतु आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवरती येऊ द्या. मित्रांनो, नेमकं काय घडलंय? पडक्याच्या मागे ह्या घडामोडी घडतायत. राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे यांचं नवीन कमबॅक. नेमकी काय आहे बातमी, सविस्तरपणे जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना नेत्यांना आता सर्वात मोठा दिलासा. किती आमदार आणि कोणकोणती आमदार नेत्यांच्या नावासह यादी. मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया. मी महत्त्वाची बातमी, काय घडतंय शिवसेनेमध्ये आणि भाजपामध्ये, तसेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची क्रेज वाढत चालल्याचं सध्या तरी जाणवतंय. मात्र इतर राजकीय पक्षांना हा मोठा दणका बसतोय. शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध होते. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते. कितीतरी गद्दाऱ्या झाल्या तरी शिवसेना संपवणारा संपलाय, मात्र शिवसेना कधी संपली नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. शिवसेनेमध्ये दोन तुकडे करून भाजपाने राज्यात नवीन डाव टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाची सध्याची जी अवस्था बनलीये ती ठाकरेंच्या चरणी मस्तक ठेवून लीन झाल्याशिवाय भाजपाला केंद्रातलं सरकार वाचवता येणार नाही इथपर्यंत पोहोचते मित्रांनो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं वजन महाराष्ट्रात तर प्रचंड आहेच. देशात देखील उद्धव ठाकरे यांच्या नावानं भारतीय जनता पार्टीला राजकारण करावं लागते. जोपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत नाही तोपर्यंत इतर राजकीय पक्षांना आपली राजकीय पोळी भासता येत नाही. नवनवे त्यांना राजकारण करता येत नाही. सगळं पक्ष, आमदार, चिन्ह सगळं जाऊन देखील आता उद्धव ठाकरेंचा एवढा करिश्मा काय महाराष्ट्रात हे आपण जाणून घेऊया. आणि कोणकोणत्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय ते देखील आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघूया. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुगीचे दिवस, तर शिंदे गटासाठी मुंबईतून आलेली ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना हद्दपार करण्यासाठी, मुंबईच्या राजकारणातून संपवण्यासाठी उद्धव ठाकरे हे नेतृत्व पुन्हा एकदा उभं राहू नये यासाठी भाजपाने अतोनात प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीने संकटांच्या खूप मालिका उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे लावल्या, परंतु त्या सगळ्या संकटातून सही सलामत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निघाले आणि महाराष्ट्राचा गाडा पुढे निघाला. मित्रांनो, आजही शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावरती अतिशय मोठ्या प्रवाहामध्ये भारतीय जनता पार्टीला टीका टिप्पणी करावी लागते. सकाळी दररोज उठून त्यांच्यावरती टीका केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचं राजकारण लागत नाही. शिंदे गटाची देखील अवस्था तीच आहे. महाराष्ट्रात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धोका दिला. मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं गेलं आणि आमदारांवरती ईडी, सीबीआय साईट्या चौकशा लावून त्यांना पळवून घेऊन सत्तेच्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले. मात्र अजून सत्ता आहे जवळ, म्हणून आमदार सोबत आहेत. एकदा का सत्ता गेली, सत्ताधाऱ्यांच्या मार्गावरती असली की आमदार काय करतील हे कोणालाही समजत नव्हतं. आणि अखेर त्याच मोडवरती येऊन सध्या महाराष्ट्राचं राजकारण येऊन थांबलंय. उद्धव ठाकरेंना आता मुंबईतून मोठा प्रतिसाद मिळतोय. मुंबईच्या आसपासच्या बृहन्मुंबई शेखऱ्यातील बहुतांश आमदार आणि नेत्यांनी उद्धव ठाकरेशी संपर्क साधला. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार होईल हे सर्वांना माहीत होतं. महाराष्ट्रात 2029ला सत्तांतर देखील होईल. मुंबई महानगरपालिका तर उद्धव ठाकरे बंधूंच्या हातात येईलच, परंतु सबंध देशामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं वादळ प्रचंड प्रमाणामध्ये घुंगावेल हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. मित्रांनो, महाराष्ट्रात ज्या वेळेस बंड झाला, ज्या वेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेस शिवसेना त्या आगीतून, त्या सगळ्या प्रचंड संतापातून पुन्हा एकदा उभी राहिली, ती फक्त शिवसैनिकांच्या बळावरती. नेत्यांच्या बळावरती राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच आमदार खासदारांना जुमानत नव्हती, मंत्र्यांना जुमानत नव्हती. जन्मापासून जी शिवसेना विरोधी पक्षामध्ये आहे तीच शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या ठिकाणी जाणार आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये जवळजवळ 35 नगरसेवक पुन्हा एकनाथ शिंदेची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. 45 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता वारं फिरलंय, ते ठाकरे बंधूंचं आहे हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये शिक्कामोर्तब होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, तसं कारण एकच आहे की उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या शिवसेना मनसेला हरवणं मुंबईत अशक्य आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उभं राहणं अशक्य आहे हे समजूनच आता काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संलग्न राहण्याचा, उद्धव ठाकरेंशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आता होतोय यशस्वी. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असंख्य प्रवेश आता होत आहेत. त्यामध्ये आमदार, मंत्री, माजी खासदार यांनी देखील उद्धव ठाकरेंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर आमचे प्रवेश शिवसेनेत घ्यावे अशी विनवणी आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना केल्याचं संजय राऊतांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलंय. त्यामुळे कोणकोणते आमदार, कोणकोणते नेते असणार याची लवकरच यादी
शिवसेनेच्या वतीनं जाहीर केली जाईल. त्याच्या अगोदर हा प्रवेश दिला जाईल असं म्हटलं जाते. त्यांच्यावरती दबाव येईल त्या कारणाने यांची नावांची यादी बाहेर काढली जात नाही. परंतु सध्या मात्र मित्रांनो, महाराष्ट्रात पूर्णा ठाकरे नावाचं वादळ घोंगावतंय हे सिद्ध करण्याची गरज नाही. तर त्या दृष्टीनं पावलं देखील उचलली जात आहेत. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपा या दोघांमध्ये अतिशय खूप मोठी लढाई महानगरपालिकेमध्ये होणार आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते असले फडणवीस यांच्यामध्ये ही लढाई होईल. त्यामध्ये कोणाचा विजय होईल हे आगामी काळ ठरवेल. मात्र सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी डोक्यावरती घेतल्याचं सध्या तरी जाणवतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंची शिवसेना संपूर्ण भाजपाला अशक्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. केंद्रातील सगळे मंत्री, केंद्र सरकार, राज्यातील मंत्री, राज्य सरकार सगळ्यांनी एकत्रपणे उद्धव ठाकरेशी लढा दिला. मात्र हा व्यक्ती ना संपला ना कुठे गेला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपलं स्थान कायम अबाधित ठेवलं आणि ते स्थान आजही अबाधित आहे. आगामी काळामध्ये मुंबईमध्ये कोणकोणत्या नेत्यांचा प्रवेश मातोश्रीवरती होईल हे लवकरच समजेलच. मात्र ठाकरेंची माफी मागायला आम्ही तयार. ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याच्यानंतर आम्ही साथ दिल्याच्यानंतर आम्ही साथ देऊ. आमची साथ ठाकरेंचा प्रतिसाद असं म्हणत बहुतांश आमदार आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याचं दिसतंय. यावरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना मोठा धक्का बसतोय. परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र यापासून दूर राहतेय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं भारतीय जनता पार्टीची हवा टाईट केली का? याबद्दल आपलं काय स्पष्ट मत आहे ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच नवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागून पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश. मित्रांनो, माफी मागतो परंतु आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवरती येऊ द्या. मित्रांनो, नेमकं काय घडलंय? पडक्याच्या मागे ह्या घडामोडी घडतायत. राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे यांचं नवीन कमबॅक. नेमकी काय आहे बातमी? सविस्तरपणे जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना नेत्यांना आता सर्वात मोठा दिलासा. किती आमदार आणि कोणकोणते आमदार नेत्यांच्या नावासह यादी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया. मी महत्त्वाची बातमी काय घडते शिवसेनेमध्ये आणि भाजपामध्ये तसेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची क्रेज वाढत चालल्याचं सध्या तरी जाणवतंय. मात्र इतर राजकीय पक्षांना हा मोठा दंका बसतोय. शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे पुन्हा एकदा त्यांना सिद्ध आहे. किती जरी गद्दाऱ्या झाल्या तरी शिवसेना संपवणारा संपलाय. मात्र शिवसेना कधी संपली नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. शिवसेनेमध्ये 2 तुकडे करून भाजपाने राज्यात नवीन डाव टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाची सध्याची जी अवस्था बनली आहे ती ठाकरेंच्या चरणी मस्तक ठेवून लीन झाल्याशिवाय भाजपाला केंद्रातलं सरकार वाचवता येणार नाही इथपर्यंत पोहोचतंय मित्रांनो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं वजन महाराष्ट्रात तर प्रचंड आहेच. देशात देखील उद्धव ठाकरे यांच्या नावानं भारतीय जनता पार्टीला राजकारण करावं लागतंय. जोपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत नाही तोपर्यंत इतर राजकीय पक्षांना आपली राजकीय पोळी भासता येत नाही. नवनवे त्यांना राजकारण करता येत नाही. सगळं पक्ष, आमदार, चिन्ह सगळं जाऊन देखील आता उद्धव ठाकरेंचा एवढा करिश्मा काय महाराष्ट्रात हे आपण जाणून घेऊया. आणि कोणकोणत्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय ते देखील आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघूया. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुगीचे दिवस तर शिंदे गटासाठी मुंबईतून आलेली ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी. मित्रांनो,